नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबा आता आलेले आहे आणि आबा फक्त हट्ट करत असते की वहिनी कुठं आहे, वहिनी कुठं आहे, एवढाच तिचा हट्ट चाललेला असतो कारण तिला वहिनीलाच भेटायचं असतं। तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मानसी ही हात जोडत आहे आणि म्हणत आहे की मी त्या घरामध्ये येऊ शकत नाही। त्याच वेळी तेजस तिथे आता पायरीवरती उभा असतो, तेजसचा तोल जातो आणि तेजस कोसळतो आणि त्या क्षणी मानसी, त्याचबरोबर तिथे असलेली गीता, त्याचबरोबर सुनंदा या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि ते सगळेजण पाहू लागतात कारण त्यांना कळत नाहीये की अचानक काय झालेलं आहे। आणि मग सगळे धावत जातात। मानसीला सुद्धा तेजसची खूप काळजी वाटायला लागलेली असते आणि मानसीने पण तेजसकडे धाव घेतलेली असते। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, मानसी आणि तेजसमधला दुरावा कसा मिटणार आहे, त्याचबरोबर आबाने जाताना एक चिठ्ठी लिहून दिलेली आहे आणि त्या चिठ्ठीमुळे खूप मोठ्या गोष्टीचा मोक्ष लागणार आहे। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे। इकडे आता आबा घरी आलेली असते। आबा वारंवार विचारत असते आणि आता गायत्री म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुला माहेर तरी आहे का हक्काचं? पण प्रभूंच्या सुनांना कुठे माहेर, म्हणजे मला सांग, मला कुठे माहेर आहे, गीताला कुठे माहेर आहे? नाहीच ना प्रभूंच्या सुनांना माहेर। त्यामुळं बघ, तुझ्यासाठी ते तरी हक्काचं आहे, त्यामुळं तू तरी इकडे येऊ शकते, पण आमच्या बाबतीत काय, हा प्रश्न तिने उभा केलेला असतो आणि ती बोलत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा म्हणत असते म्हणजे नाही, एक तर आता तिला प्रभूंची सून म्हणायची का नाही याच गोष्टी कळत नाहीयेत, इथपर्यंत सगळं झालेलं आहे। हे ऐकल्यावर आबाला धक्का बसतो। आबा म्हणते म्हणजे? तेव्हा लगेचच तिला गायत्री सांगायला सुरुवात करते, तुला माहित नाहीये का, अगं मानसी घर सोडून गेली ना, मानसी या घरात नाहीये। आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्याचबरोबर इकडे तिथं बसलेला असतो तो म्हणजे सूरज। आता गीता जी आहे, इकडे गायत्री जी आहे ती बोर्डच्या जवळ जाते आणि तिथे जाऊन बोलू लागते। तिथे जाऊन म्हणत असते की बघ काय लिहिलंय याच्यावरती, आणि आभाला मुद्दामूनच तिनं तिथं जायला सांगितलेलं असतं आणि आभाला तिने बोलतं करत असते, परंतु गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात आणि मग आभाच्या समोर हे सगळं चाललेलं असतं। गायत्रीचं हे सगळं नाटक असतं। सासूबाई, तुम्ही सांगितलं नाहीये का आभाला काय झालंय ते? तेव्हा गाबा म्हणते की नक्की काय झाले, काय म्हणायचंय वहिनी तुला, असं ती बोलत असते। तेव्हा मात्र गायत्री म्हणते, अगं आभा, तुला सांगितलं नाहीये का यांनी? अगं मानसी लग्न झाल्यावर गृहप्रवेश केलाच नाहीये, घर सोडून गेलीये, ती या घरातच नाहीये ना, मग तिला कसं म्हणायचं, हा प्रश्न उभा राहतो। आणि त्यासोबतच पाहायला मिळतं इकडे आबाला धक्का बसलेला असतो। मग गायत्री जी आहे ती आबाला त्या बोर्डच्या जवळ खेचत घेऊन जाते आणि तिला दाखवू लागते की बघ इथे काय लिहिलंय, असं म्हणत बोर्डवर जे काय लिहिलेलं आहे ते तिला दाखवत असते। आबा मात्र इकडे विचार करत असते की हे सगळं काय आहे। आणि त्याचबरोबर आबा जेव्हा ते वाचत आहे तेव्हा गायत्री सूरज तिथे बसलेला असतो त्याला खेचून बाजूला घेते आणि त्याला म्हणते की सूरज बाजूला हो, बघू दे ना आबाला नक्की काय झालंय ते, असं म्हणत सूरजला तिने बाजूला काढलेलं असतं। सूरज मात्र म्हणत असतो की हे सगळं काय आहे आणि मग त्याच्यावरती लिहिलेलं असतं प्रभूंच्या 3 सुनांपैकी 2 सुना ह्या घर सोडून गेलेल्या आहेत। हे वाचता क्षणी इकडे धक्का बसलेला असतो तो म्हणजे आबाला। आबा म्हणत असते म्हणजे गीता वहिनी घराच्या बाहेर गेलेली आहे ती आहे आणि आता मानसी वहिनी पण घराच्या बाहेर गेलीये, हा धक्का आबाला बसलेला असतो। आबा विचार करत असते हे सगळं काय झालंय, आमच्या घरी हे सगळं काय घडलंय, हा प्रश्न आबाला पडलेला असतो आणि आबा रडायला लागते। आबा म्हणते की मी एवढी परकी झाली का, तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवताय, मला सांगितलं नाहीये काय झाले ते, असं म्हणत आबा ओरडायला सुरुवात करत असते। तेव्हा गायत्री म्हणत असते म्हणजे गायत्री मुद्दामूनच आता घरामध्ये वाद पेटवून देत असते। तिला माहिती असतं हे असं केलं तरच मजा येणार आहे आणि हा सगळा गायत्रीचा डाव असतो। मग इकडे आभाजी आहे ती तेजसच्या समोर उभी राहते आणि तेजसला म्हणते, मी तुला कधीपासून विचारते दादा, गायत्री इकडे मानसी वहिनी कुठे आहे, मानसी वहिनी कुठे आहे, पण नाही, तू मला कळूच दिलं नाहीये मानसी वहिनी कुठं आहे ते, का असं केलं, का मानसी वहिनी बरोबर असं केलेलं आहे, हा प्रश्न विचारत असते। तेव्हा तात्यासाहेब पुढे येतात आणि तात्यासाहेब सांगू लागतात की कसं बोलू तुला, कारण मानसी हे घर सोडून गेलेली आहे, कारण मानसी समोर ह्याचं सत्य आलेलं आहे, कारण हा इन्कम टॅक्स ऑफिसर बनून मानसीच्या बाबांना लुबाडण्यासाठी गेलेला होता।
ते सत्य मानसीला समजलेलं आहे आणि त्यामुळं मानसी हे घर सोडून गेलेली आहे. आणि मानसीला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मानसी म्हणाली की ज्याने माझ्या वडिलांचा खून केलेला आहे मी कसं राहू, त्याच्याबरोबर या घरामध्ये गृहप्रवेश कसा करू, हा प्रश्न तिने आम्हाला विचारला आणि हे घर सोडून ती निघून गेलेली आहे असं तात्यासाहेब सांगत असतात. तेव्हा सुनंदा ही खूप रडत असते. आबा म्हणत असते की एवढं सगळं झालं आणि तुम्ही माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत, का सांगितलं नाही आहे, मी परकी झाली आहे का? तेव्हा सुनंदा समजून सांगू लागते. सुनंदा म्हणते की बाळा, तुझा संसार आत्ता कुठं नवीन सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये जर हे सगळं सांगितलं तर तुला प्रॉब्लेम नको ना, म्हणून सांगितलं नाही. हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आबा मात्र रडतच असते. आबा म्हणत असते की तुम्ही असं नको होतं करायला, तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. आणि तेजस दादा, तू पूर्णपणे चुकीचा वागलेला आहेस. खरंच मला अजिबात पटलेलं नाही आहे तुझं वागणं. तू असा कसा वागू शकलास रे, एवढा कसा निर्लज्ज आहेस तू? मला कळतच नाही आहे की तू मानसी वहिनीला फसवलेलं आहे. तू मानसी वहिनीला कसं फसवू शकलास रे? म्हणजे जिनं आपल्या घरासाठी एवढं सगळं करत आहे, माझ्यासाठी तिने एवढं सगळं केलेलं आहे आणि त्या मानसी वहिनीला तू फसवलेला आहे. आणि मग आता आबाजी आहे तिची पर्स उचलते आणि तिथून निघायला लागते. तेव्हा सुनंदा तिला थांब म्हणत असते, परंतु आबा म्हणत असते की नाही, मी आता थांबणार नाही. आबाचे स्पष्ट झालेलं असतं, कारण आबा म्हणत असते जिच्यासाठी मी एवढ्या वेळ या घरात थांबत होते ती मानसी वहिनीच जर या घरात आलेली नसेल तर मी का थांबू आणि कोणासाठी थांबू मी इथं, हा प्रश्न आबाने विचारलेला असतो. आणि मग गायत्री तिथं पुढे येते आणि सांगू लागते की अगं असं नको करू, या घराची रीतभात आहे आणि मी आहे ना, मी करेन. परवा आम्ही तुझ्यासाठी हळदी कुंकू ठेवलेलं आहे आणि चांगलं हॉलमध्ये ठेवलेलं आहे, तू ये बिंदस्त. आणि यावं लागेल तुला मामींनाही घेऊन ये, कारण प्रभूंच्या घरची रीत आहे ना. आणि मग मानपान देत आता ती सांगते की कसं आहे, प्रभूंच्या घरची रीत आहे आणि मी त्या घरची सून आहे, त्या नात्याने त्या हक्काने तो मानपान मला केलाच पाहिजे असं म्हणत तिने हळदी कुंकासाठी आबाला आमंत्रण देते. आता हे लग्नानंतरचं काय हळदी कुंकू आहे नवीनच, आणि तेही माहेरच्या घरी. मला तर प्रश्न पडलाय नक्की काय आहे या गायत्रीच्या मनात. तुम्हाला काय वाटतं, नक्की गायत्रीच्या डोक्यात काय चालू आहे, का असं बोलत आहे ती? त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता तेजस आबाच्या मागे धावत जातो. आबाला विचारू लागतो की असं नको करू आबा, ऐकून घे ना माझं. पण आबा मात्र ऐकायला तयार नसते. आबा म्हणत असते की या घरामध्ये मला कोणी समजून घेतलं असेल तर ती मानसी वहिनी आहे, तिने मला समजून घेतलेलं आहे, तिनं माझ्यासाठी एवढं सगळं करत होती आणि हे सगळं जे काय झालेलं आहे ना, या सगळ्याला जबाबदार तू आहेस. तुझ्यामुळे हे सगळं झालंय, तू फसवलेस मानसी वहिनीला, तू असं नको होतं वागायला तिच्याशी असं म्हणत आता आबा रडत असते. तेव्हा ती म्हणत असते की माझ्या लग्नामध्ये माझ्या हातात दागिने नव्हते, मला कसं वाटेल म्हणून मानसी वहिनीनं तिच्या स्वतःच्या बांगड्या मला दिल्या, माझ्यासाठी एवढं सगळं केलं. इव्हन ती तिच्या बहिणीचं लग्न लावू शकली असते विनीतशी, पण नाही, तिनं तसं नाही केलं. तिने माझं लग्न विनीतसोबत होऊ दिलं. परत प्रत्येक वेळेस माझ्या अचिव्हमेंट, माझ्या सगळ्या गोष्टी होण्यामध्ये मानसी वहिनीचा मला भक्कम आधार होता. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत होती. आत्ताही तिकडे माझ्या सासरी ती आली, पण तिथे पण तिनं कधी कळू दिलं नाही इकडे काय झालेलं आहे. माझा मानपान करायला ती आली होती. मी तेव्हाही तिला विचारलं की दादा, तेव्हा ती नाही बोलली. आता ही एकच गोष्ट राहिलेली आहे माझ्याकडे, ती तुला देते. तिनं माझ्यासाठी लिहिलेली चिठ्ठी आहे. आणि असं म्हणत ती चिठ्ठी आता आभाने इकडे तेजसच्या हातात दिलेली असते. तेजस चिठ्ठी उघडतो आणि तेजसला धक्का बसतो, कारण ती चिठ्ठी वेगळीच असते, त्याच्यावरती दागिन्यांचं असतं आणि हे सगळं मानसीनं केले असंही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तेजस मात्र विचार करू लागतो. तेजस म्हणतो की हे सगळं काय आहे, आणि मग तेजसला प्रश्न पडलेला असतो, म्हणजे या चिठ्ठीमुळेच तर काही गोंधळ झाला नसेल ना, काय आहे या सगळ्या मागे सामील, कोणाचा हात असेल, हा विचार तो करत असतो. आणि त्याचवेळी गीता पण इकडे जो गळ्यातला नेकलेस असतो तो नेकलेस दाखवते आणि त्याचबरोबर ती म्हणते की मानसी, ही चिठ्ठी आणि हा नेकलेस मला तू दिलंस ना, खरंच तू एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी केलं. मानसी म्हणते नाही हा गीता वहिनी, मी तुम्हाला नाही दिला नेकलेस असं मानसी सांगू लागते. तेव्हा गीता म्हणते अगं बघ ना, ती चिठ्ठी, त्याच्यावरती लिहिलेलं तुझं नाव, हे सगळं तुझंच अक्षर वगैरे आहे ना. तेव्हा मात्र मानसी म्हणत असते हो, हे माझ्या अक्षरासारखं अक्षर आहे, पण हे माझं अक्षर नाहीये असं ती सांगत असते. तेव्हा गीता म्हणत असते की म्हणजे हा जो नेकलेस आहे तो कुणी दिला आणि ही चिठ्ठी कुणी दिली? अगं वहिनींना पण दिलेला आहे, त्याचबरोबर आबाला, आईंना, सगळ्यांना दिलेले तसे दागिने. मानसी म्हणते कसं शक्य आहे,
कारण माझ्याकडे दागिनेच नाही आहेत. आणि मग इकडे गीता म्हणत असते, म्हणजे तुला आणि तेजस भाऊजींमध्ये कुणीतरी हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. गीताला असं वाटत असतं की मानसी आणि तेजसच्या नात्यामध्ये फूट पाडण्यासाठी कुणीतरी हे केलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, पण मी माझ्या कानांनी ऐकलंय. तुम्हाला जर असं वाटत असेल की तेजसचा काही दोष नाहीये, पण यामध्ये तेजसचा दोष आहे. मी माझ्या कानांनी ऐकलंय तेजसला बोलताना, कारण हे सगळं तेजसने मुद्दामहून केलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी मानसी म्हणत असते की नाही, मी त्या माणसाला कधीच माफ करू शकत नाही. काहीही झालं तरीही त्या माणसाने माझी फसवणूक केलेली आहे आणि मी त्याला कधीही माफ करणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे मानसी बोलते तेव्हा गीतालाही वाईट वाटतं. गीता म्हणते, अगं मानसी असं नाही ग, जरा तू ऐकून घे ना कधीतरी. परंतु मानसीला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. मानसी म्हणत असते की त्यांनी स्वतःहून त्यांच्या तोंडाने कबूल केलेलं आहे आणि तरीही तुम्हाला असं वाटतंय का मी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा गीता म्हणत असते, हे बघ, भाऊजींना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली आहे. त्यामुळं मानसी मला असं वाटतंय की तू समजून घेतलं पाहिजे. मानसी म्हणत असते, काय समजून घेऊ मी. त्याचबरोबर इकडे आता गायत्रीला सुनंदा विचारत असते की सुनबाई, हे सगळं करायची काय गरज होती, हे हळदी कुंकू वगैरे. दादासाहेब पण तेच विचारतात. तेव्हा ती म्हणते की कसं आहे, या घरची मी सून आहे ना, मग रीतभात पाळली पाहिजे ना मला, म्हणून करते हे सगळं. आणि तुम्हाला वाटत असेल की हे सगळं मला जमणार नाही, पण हे रीतभात पाळण्यासाठी त्यासाठी ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. सुनंदाला मात्र प्रश्न पडलेला असतो. ती म्हणत असते तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की सुनंदा, तुला जर काय प्रेशर येत असेल तर आपण हा कार्यक्रम थांबूया का. तेव्हा सुनंदा म्हणते की नाही, कसं आहे, एका अर्थी तिनं जे केलं ते बरंच केलं आहे, कारण त्या निमित्ताने मला मानसीला पुन्हा घरात आणता येईल. हे सुनंदाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तात्यासाहेब म्हणत असतात की बघ, नाहीतर हे थांबूया, एवढं त्याचं ताण घ्यायची काही गरज नाही, असं तात्यासाहेबांचं म्हणणं असतं. परंतु इकडे तेजस मात्र अंगणात बसलेला असतो. आता सुनंदा म्हणत असते की नाही, मी आता जाणार आहे आणि मी तिथे जाऊन आमंत्रण देणार आहे, कारण गीताला जेव्हा मी आमंत्रण द्यायला जाईल तेव्हा मानसी पण तिथेच असेल ना, तिला पण आमंत्रण देते. इकडे तेजस बोलत बसलेला असतो संपतरावांशी. तेजस म्हणत असतो की संपतराव, काय करू नक्की मला कळतच नाहीये. तेव्हा संपतराव म्हणत असतात की हे बघा तेजसराव, आत्ता तुम्ही जाऊन आलेला आहात, जरा शांत, एवढी गाडी तुमची सुसाट नका सुटू देऊ, तुम्हाला नाही माहिती काय होऊ शकतं, असं इकडे सांगत असतात. तेवढ्यातच आलेली असते ती म्हणजे आई. आणि मग तेजस म्हणत असतो की काय. तेव्हा आई म्हणत असते की चल गीताकडे जायचंय. तेव्हा तेजस म्हणत असतो काय. तेव्हा आई म्हणत असते हो. आता तेजस पण म्हणतो की चला, अजून फायदा होईल. तेव्हा संपतराव म्हणतात की तुम्हाला कळतंय का, आत्ता तर जाऊन आलेला तुम्ही, आता परत भेटणार आहात का, आणि मी गाडीवरनं उतरणार नाहीये. तेव्हा आई म्हणत असते तुला ऐकायला येत नाहीये का तेजस, चल लवकर बरं, असं म्हणत आई तेजसला ठणकावून सांगत असते. आणि तेव्हा तेजस म्हणत असतो की बरं आई चल. तेजस इकडे सांगत असतो की नाही संपतराव, मी नाही जाणार आतमध्ये, कारण त्यांना त्या भाऊ खातील ना जास्त, त्यामुळं मी नाही जाणार आतमध्ये, असं तेजस बोलत असतो. संपतरावांशी तेजस बोलतंय ही गोष्ट बघून आईला मात्र धक्का बसलेला असतो. आई तेजसला म्हणू लागते की तू ठीक आहेस ना. तेव्हा तेजस म्हणतो की हो, काय झालं मी ठीक नसायला, असं तेजस सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे इकडे बोलत असतो ती म्हणजे आई. आई म्हणत असते की तेजस नक्की सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना झालेला. तेव्हा तेजस म्हणतो की नाही गाई, काहीच प्रॉब्लेम नाही झालेला. तेव्हा ती विचार करते आणि तिला कळतं की चला, म्हणजे सूरज पण सांगत होता ना, हा प्रश्न तेजसला आता विचारला जातो. तेव्हा मात्र इकडे मानसी ऑफिसला निघालेली असते इंटरव्ह्यूसाठी. आणि मग दारातच सुनंदा आलेली असते. सुनंदाला तेजस म्हणत असतो. तेजसला सुनंदा म्हणते की चल तेजस, तू पण आज चल, तुझी पण भेट होईल तेवढीच. तेव्हा तेजस म्हणतो की नको, तूच जा एकटी, कारण मी तिथं आलो तर तुझ्याशीही त्या बोलणार नाहीत, असं म्हणत तेजसने सुनंदाला थांबवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सुनंदा आत जायला निघालेली असते. नेमकी हातात फाईल उचलून मानसी निघत असते आणि त्याचवेळी सुनंदा तिथं पोहोचलेली असते. आता सुनंदा तिथं आलेली आहे आणि ही गोष्ट आता मानसीला कळते. तेव्हा मानसीला सुनंदा विचारते तू कुठं बाहेर चालली आहेस का. तेव्हा मानसी म्हणते की हो, इंटरव्ह्यूसाठी चालली, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र सुनंदा म्हणत असते असं आहे का, बरं थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा
त्याचबरोबर इकडे मानसी विचार करत असते. मानसी म्हणते ठीक आहे. तेवढ्यात गीता येते. आई तुम्ही या या असं म्हणत गीता सुनंदाला आत घेते. दोघीही बोलू लागतात आणि त्याचबरोबर इकडे गीता म्हणत असते की ये बस मानसी इथे. मानसी म्हणत असते नाही मी ठीक आहे इथेच असं म्हणत मानसी तिथंच उभी राहिलेली असते. तेव्हा गीता विचारते काय झालं आई अचानक येणं केलं. तेव्हा गीताला लगेचच सुनंदा सांगू लागते अगं मी आमंत्रण द्यायला आलेले आहे. परवा हळदी कुंकू ठेवले गायत्रीने आबासाठी, मग तुम्हाला दोघींना बोलवायला आली. तेव्हा गीता म्हणते की नाही आई तुम्हाला माहिती आहे ना मी त्या घरात येऊ शकत नाही आहे, मी कसं येणार ना तिथे आतमध्ये. तेव्हा मग लगेचच सुनंदा सांगते की नाही काही गरज नाही आहे त्या गोष्टींची, कारण आता जे हळदी कुंकू ठेवलेलं आहे ना ते हॉलमध्ये ठेवलं आहे, म्हणजे तुम्हाला दोघींनाही तिथे येता येणार आहे. मानसीकडे आता सुनंदा येते आणि बोलू लागते की तूही ये. तेव्हा मानसी म्हणत असते की नाही मला नाही जमणार, खरंच माफ करा मावशी पण मी नाही येऊ शकत. तेव्हा सुनंदा जाऊन हात जोडते आणि सुनंदा म्हणते की मी एवढी कमनशिबी आहे ना की मला कळतच नाही आहे की मी काय करू नक्की, कारण मला 3 सुना असून त्यातल्या 2 सुना 2 वेगवेगळ्या कारणांनी इकडे बाहेर येऊन राहत आहेत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सुनंदाने अक्षरशः मानसीच्या पुढे हात जोडलेले असतात, पण मानसी मात्र हट्टाला पेटलेली असते, ती यायला तयारच नसते आणि ती म्हणत असते काही झालं तरी मी येणार नाही. आणि तेजस मात्र दारात उभा राहून हे सगळं ऐकत असतो आणि तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि मग आई धावत जाते. मानसीलाही तसंच वाटत असतं, पण मानसी मात्र पाणी घेऊन निघालेली असते आणि पुन्हा ती थांबते. त्याचवेळी तेजसला लागलेलं असतं, तेजस पडलेला असतो आणि तेजसला सावरणंही गरजेचं असतं. मानसी मात्र हात जोडून म्हणत असते की नाही मला नाही जमणार, मला आग्रह करू नका. पण आता तेजस जेव्हा पडलेला आहे तेव्हा मात्र मानसी वाऱ्याच्या वेगाने धावत सुटलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.